जर या राज्यकर्त्यांना संविधान मान्य नसेल तर संपूर्ण जगातील लोक त्यांना प्रश्न विचारतील. तुमच्या देशातला तरुण 5 दिवसापासून विना अन्न पाणी 3.5 कोटी तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी 6 लाख तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी 1,34,000 तरुणांना परमानंट नोकरी मिळावी याच्यासाठी तुम्हाला शब्द पूर्ण करा. अन्यथा या जगाला मी दाखवून देऊ शकतो भारतीय राज्यकर्ता या भारत देशाचे तरुण या भारत देशाच्या लोकांना राज्यकर्त्यांना मानले नाही. अहो साहेब, आज सरकार भाजपचं आहे, उद्या काँग्रेसचं येईल. मला म्हणायचं असं, यांना संविधान जर मान्य असेल तर या लोकांनी मला पाठिंबा द्यावा. अन्यथा आज भाजपच्या पुढे आपण विनंती करतोय, उद्या काँग्रेसच्या पुढे आपल्याला विनंती करावी लागेल. हे दोघं लोक एक समान, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. छापा आला काय, काटा आला काय, सत्ता त्यांच्या हातात आहे. माझ्या तरुण पिढीचं भविष्य काय, माझ्या भारतीय राज्यघटनेचं काय, संविधानाचं काय, कोणी याचं उत्तर देतो. मी अशा लोकांकडे भीक मागणार नाही ज्या लोकांना संविधान मान्य नाही. मी अशा लोकांकडे भीक मागतो त्यांना संविधान मान्य आहे आणि जगाला यांना उत्तर द्यायचं आहे. जगाला उत्तर द्यावं आम्ही कायद्याने मागतोय ना. 12वी आणि पदवीधर तरुणांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन यांनी वसतिशाळेमध्ये होते तर त्यांना झेडपीत रूपांतर केलं पाहिजे. मी स्वतः येतात 3रीचा वर्ग सांभाळला आहे जिल्हा परिषद शाळेत. आणि 1947च्या कायद्यामध्ये कामगार कायदा मला लागू होता साहेब. मी 334 दिवस काम रेग्युलर केलंय. त्यातलाच माझं नाव आहे आणि त्यातला कसा म्हणतो मी 3रीचा वर्ग सांभाळला आहे साहेब. मुख्याध्यापकांचं नाव आणि माझं नाव एका त्यातलाच आहे. मुख्याध्यापकांचा वर्ग मी सांभाळला साहेब. माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत आणि मुख्याध्यापकांचा शिक्षकांच्या आदला जोडून वर्ग सांभाळला. साहेब 10,000 रुपये मानधन मला यांनी स्टेट बँकेमध्ये टाकलं आहे साहेब. मी काम केलं म्हणून माझे प्रत्येक दिवसाला यांनी सिग्नेचर घेतली आहे, मला पगार दिलेला आहे. अहो साहेब, या लोकांना जर संविधान मान्य असेल तर हेच लोक मला न्याय देतील. यांना संविधान मान्य नसेल तर मी इथं जीव सोडेल पण मी तुम्ही असणार नाही. जिल्ह्यातला पहिला तरुण आहे गावाच्या ग्रामपंचायतीपासून पोलीस पाटीलपासून जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत राज्याचे मंत्री लोकांपर्यंत एवढंच काय मी राष्ट्रपतींपर्यंत निवेदन दिलं साहेब. या देशातल्या राष्ट्रपतींना जर माझं संविधान बाबासाहेबांचं संविधान मान्य असेल तर त्या मला न्याय देतील. म्हणूनच काय साहेब मी सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा नाव टाकलं, राहुल गांधीचं सुद्धा नाव टाकलं. त्यांना जर संविधान मान्य असेल तर आम्हाला न्याय देतील. वाजरा देवरूपातून संविधानाची लढाई आहे. वाजरा देवरूपातून या देशाला 3.5 कोटी तरुणांसाठी आहे. त्या राज्याचा 1,34,000 तरुणांना शाळेची नोकरी मिळावी याच्यासाठी बघा सर, या इथली परिस्थिती मी अभिलाषांची स्वतः बघितली असेलच. अतिशय गंभीर परिस्थिती त्यांची आज झालेली आहे.